निगेटिव्हिटी एक खूप मोठा संसर्गजन्य रोग असतो आणि तो एकाकडून दुसऱ्याला फार वेगाने प्रसारित होतो. आता जे काय मी सांगतो यामध्ये ऐकणारे दोन प्रकारचे विद्यार्थी आहेत. एक आहे पॉझिटिव्ह विद्यार्थी, एक आहे निगेटिव्ह विद्यार्थी. एक म्हणणार काय नाही, सरकार बोलत राहतं, शासन सांगत राहतं, असं काय होत नाही, असं काय घडत नाही. आणि एक विद्यार्थी आहे की तो या ठिकाणी या गोष्टीला पॉझिटिव्ह घेईल. का तर 150 दिवसाचा जो प्लॅनिंग देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला होता आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की 1,00,000 पदांची भरती आम्हाला करायची. आता त्यानुसार जर आपण पाहायचं झालं की हे मे महिन्यामध्ये सांगितलेलं होतं, आता आलाय जुलै महिना आणि या गोष्टीमध्ये किती सत्य आहे, तर ही गोष्ट 100% सत्य आहे. का तर जर आपण एका अँगलने विचार केला, DMAR ची पदं आली, 1100च्या वर पदं होती. त्याच्याबरोबर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची ऍड आली, त्याच्याबरोबर इतर महानगरपालिकेची जी आहेत परीक्षा सुरू झालेल्या आहेत. म्हणजे काय, नगर परिषद एक काय दिवसामध्ये, एक 8-10 दिवसामध्ये पडते. तर 150 दिवसाचा प्लॅनिंग तुम्हाला दिलेला होता, त्यानुसार सरकारनं पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे आणि नेक्स्ट पावलं त्यांची काय ते तुम्हाला मी सांगतो आणि त्यानुसार तुम्ही तयारीत राहा. उगाच बाबड्यागत काहीतरी सांगू नका की बाबा ह्या सगळ्या परीक्षा MPSC कडे जाणार आहेत त्या, पण त्या जानेवारी 2026 पासून जाणार आहेत त्या. मग तोपर्यंत TCS जी कंपनी आहे किंवा IBPS कंपनी आहे यांच्याकडे कोणकोणत्या एक्झाम दिल्या जाणार आहेत आणि त्या कोणकोणत्या एक्झाम होणार आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती इथं जाणून घेऊयात. तर पहिला विषय लक्षात घ्या, महत्वाचा मुद्दा काय की नवीन भरती प्रक्रिया संदर्भात अनुसूचित जमातीच्या बिंदू नामावलीतील सर्व पदे भरणार. ओके, यासोबतच नवीन आकृतीबंध आणि भरती नियमन 150 दिवसात पूर्ण करून तात्काळ विशेष भरती मोहीम सुरू करावी. हे कुणाचं ट्विट आहे? हे आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं ट्विट आहे. त्यांच्या अकाउंटला जाऊन तुम्ही बघू शकता. एका मुख्यमंत्र्यानं सांगितलेला मुद्दा आहे की पुढच्या म्हणजे 150 दिवसाची जी मोहीम सुरू आहे, आता 150 दिवसातील मोहिमेमधले जवळजवळ 35 दिवस पूर्ण झालेले आहेत. आता उरलेले दिवस आहेत आणि 35 दिवसामध्ये सुद्धा पदभरती आपल्या समोर आलेले. ह्यामध्ये जर आपण पाहायचं झालं की येत्या कालावधीमध्ये ही पदभरती तर आहेच आहे, या संदर्भात आतापासून तुम्ही तयारीला लागा. ही ऑल इन वन बॅच आहे आणि याच्या संदर्भात जी महत्वाची इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा टेलिग्रामला टाकली जाते. हे बघा, लक्षात घ्या, शेवटची तुमची सरळ सेवा असणार आहे. का तर ज्यामध्ये आता येणारी नगर परिषद आहे किंवा ज्या भरती आहेत त्याबद्दल मी सांगतोच, परंतु ही बॅच सुद्धा सुरू आहे. महाराष्ट्रातील सगळ्यात तज्ञ टीम तुम्हाला इथं मराठी, इंग्रजी, GK, गणित बुद्धिमत्ता या समस्त विषयाचं मार्गदर्शन करणार आहे. का तर या 1,00,000 पद भरतीमध्ये जर आपण पाहायचं झालं तर रिक्त पदामध्ये 2477 तलाठीच्या जागा आहेत. आता इथं बऱ्याच जणांच्या डोक्यात असेल की MPSC कडे जाईल का TCS मार्फत होईल. तर आता 150 दिवसाच्या प्लॅनिंग मध्ये हा मुद्दा सुद्धा आहे. नगर परिषद ही जवळजवळ आपण पाहतो ह्यातल्या आता कर निर्धारक आहे, फिक्स मध्ये MPSC घेणारे यांनी डिक्लेअर केलेलं आहे. पण बाकीची जी पद आहेत हे बाकीची पद कोण भरणार आहे? TCS भरणार आहे. त्याच्याबरोबर महानगरपालिकेची 48,680 रिक्त पद आहेत, त्यापैकी 22,000 पद ही TCS मार्फत भरली जाणार आहेत. म्हणजे हा 150 दिवसाचा यांचा प्लॅनिंगचा भाग आहे. तो भाग तुम्हाला सांगतोय की इथं आपण पाहतो की जलसंधारण विभागाचे 8,767 हे MPSC कडे जाणार आहे. परंतु बाकीची जी पद आहेत जसं की राज्य उत्पादन शुल्क 1,223 पद, महाराष्ट्र वन विकास 1,351 पद, त्याच्याबरोबर विधी न्याय विभाग 5,223 पद, त्याच्याबरोबर ऑक्टोबर मध्ये 10,000ची पोलीस भरती. आता ST महामंडळातील काय रिक्त पद TCS कडे आहेत, काय पद MPSC कडे आहेत. थोडक्यात काय आहे की येत्या महानगरपालिकेच्या इलेक्शन पर्यंत, स्थानिक स्वराज्याच्या इलेक्शन पर्यंत वन विभाग, गृह विभाग, महानगरपालिका, पशुसंवर्धन, बघा पशुसंवर्धनची सुद्धा किती रिक्त सांगितली 13,000, त्यापैकी 3,000 पद आलेले आहेत. त्याच्या पद भरतीची प्रोसेस सुरू आहे. तलाठी आहेत, शिक्षक भरतीमध्ये सुद्धा पद आली.
म्हणजे ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. असा काय दिवस उजळणार नाही की त्या दिवशी सगळी पदभरती एकाच दिवशी डोक्यात दगड घातल्या का तुम्हाला पडेल, असं होणार नाही. त्याच्यामुळं आतापासून जे बघा, पुढे एमपीएससीची प्रोसेस ही मोठी प्रोसेस असते, 1-1.5 वर्ष चालणारी प्रोसेस आहे. आपलं वय, आपली घरची परिस्थिती, आपला सामाजिक आवाका हे सगळं डोक्यात ठेवून तुम्ही मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता हे जे विषय आहेत ह्याची तयारी आतापासून सुरू करणं अत्यंत आवश्यक आहे. एकदम तयारीला लागून जाऊ शकता, काय अडचण नाही. आणि इथं ह्या टेलिग्रामला, ह्या युट्यूबला, ह्या इंस्टाग्रामला तुम्ही जॉईन राहा. का तर अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी तुम्हाला योग्य वेळेत योग्य पद्धतीनं इथं प्राप्त होणार आहेत. त्याच्यामुळं जे विद्यार्थी वयाच्या बाहेर निघायला लागलेले आहेत, काय अडचणी आहेत, अशा सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा, त्यांना बेनिफिट हो द्या. आता इथं काय होके लावलात काय म्हणाल, नाही असं होणारच नाही, पण हे घडतंय, चालू आहे. ज्याला पॉझिटिव्हली अभ्यास करायचा आहे त्याला करू द्या आणि त्याच्यापर्यंत ही जी बातमी आहे ही बातमी 100% पोच करा. आणि 0 पासून सुरुवात करायची, उरलेल्या दिवसामध्ये अभ्यास करायचा आहे, तर तुमच्यासाठी ही जी बॅच आहे ही सर्व समावेशक बॅच आहे. अतिशय बेनिफिट तुम्हाला याचा होऊ शकतो. आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना झालेला आहे, रिझल्टही भरपूर आपले आलेले आहेत. आणि ह्यामध्ये तुमचं सुद्धा फ्युचरमध्ये नाव आणण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा. एक स्टेप तुम्ही टाकली तर दुसरी स्टेप आम्ही टाकलेलीच आहे. चालेल, तर या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.